मंडळी, आपण रोज जे खातो त्यात काही गोष्टी इतक्या साध्या वाटतात की आपण त्यांचा फार विचारही करत नाही. पण आज आपण एका अशाच भाजीची गोष्ट ऐकणार आहोत जी दिसायला अगदी साधी आहे, पण जिचा इतिहास अत्यंत श्रीमंत आहे. वांग. हो, हेच ते वांग. त्याची कितीही सारी सोंग. ज्याचा जन्म हजारो वर्षापूर्वी भारतात आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये झाला आणि मग व्यापाऱ्यांच्या ताफ्यांबरोबर ते पोहोचलं अरब देशांमध्ये आणि तेथून युरोप आणि मग संपूर्ण जगभर. आणि आज प्रत्येक देश, प्रत्येक संस्कृती या वांग्याला आपापल्या पद्धतीनं साजरं करत आहे. चला या जांभळ्या हिरोचा जागतिक प्रवास सुरू करूया. पहिली सुरुवात करूयात घरापासून. महाराष्ट्र आपल्या चवीची मुळं. भरली वांगी ही फक्त भाजी नाही, ही आहे भावना. लहान वांग्यांना मध्ये चीर देऊन त्यात शेंगदाणे, खोबरं, गूळ, चिंच आणि खास मसाला भरला जातो आणि मग मंद आचेवर तेलात शिजवताना मसाल्याचा सुगंध वांग्याच्या आतपर्यंत मुरतो. प्रत्येक घासात गोड, तिखट, आंबट असा बॅलन्स्ड एक्सप्लोजन मिळतो आणि ही डिश इतकी रिच असते की साधी भाकरी सुद्धा रॉयल वाटते. दुसरं आहे आपल्या सगळ्यांचं आवडीचं वांग्याचं भरीत. हे रस्टिक कुकिंगचा मास्टरपीस आहे. वांग थेट कोळशाच्या किंवा चुलीच्या अंगारावर भाजलं जातं, ज्यामुळे त्याला स्मोकी अर्धी फ्लेवर येतो. नंतर ते कुस्करून त्यात कच्चा कांदा, लसूण, मिरची, मीठ आणि कधी दही मिसळलं जातं. ही डिश म्हणजे सिम्प्लिसिटीचं सर्वोत्तम उदाहरण. कमीत कमी वस्तूंमध्ये जास्तीत जास्त आत्मा. वांग्याचे काप, गोवा स्टाईल. फिशची आठवण करून देणारा व्हेज स्टार. गोव्यात एक भन्नाट ऑब्झर्वेशन आहे. जर तुम्हाला फिश खायची खूप इच्छा झाली पण काही धार्मिक कारणामुळे, उपवास तापासामुळे खाऊ शकत नसाल, तर लोक काय म्हणतात माहितीये का? अरे वांग्याचे काप खा, जवळजवळ फिश सारखंच लागतं. वांग्याचे काप म्हणजे मोठ्या जाड स्लाइसेस मध्ये कापलेलं वांग, त्यावर हळद, लाल तिखट, मीठ आणि कधी कधी थोडा रवा किंवा तांदळाचं पीठ लावलं जातं आणि मग शॅलो फ्राय करून ते तयार केलं जातं. बाहेरून क्रिस्पी गोल्डन क्रस्ट आणि आतून सॉफ्ट ज्युसी टेक्स्चर. अगदी फिश फ्राय सारखी फील. खास गोव्यात नारळाच्या तेलात तळल्यामुळं त्याला एक डिस्टिंक्ट कोस्टल फ्लेवर येतो, जो फिश फ्रायची आठवण आणतो. ही डिश फक्त स्नॅक नाही, ती आहे एक इमोशनल सबस्टिट्यूट, जिथे चव, टेक्स्चर आणि आठवण तिन्ही गोष्टी एकत्र येतात. आणि म्हणून वांग्याचे काप हे गोव्यातल्या प्युअर व्हेज लोकांसाठी फिश विदाउट फिश मानलं जातं. आता जाऊयात दक्षिण भारताकडे, जिथे होतो मसाल्यांचा स्फोट. बघार ए बैंगन. नाव वाटलं ना नवाबी. ही डिश म्हणजे हैदराबादच्या नवाबी संस्कृतीचं प्रतीक आहे. लहान वांग्यांना तेलात थोडं फ्राय करून मग त्यांना शेंगदाणे, तीळ, खोबरं, कांदा आणि मसाल्यांनी तयार केलेल्या रिच ग्रेव्हीमध्ये सिमर म्हणजे उकळवलं जातं, तयार केलं जातं. ही ग्रेव्ही इतकी क्रीमी आणि लेयर्ड असते की प्रत्येक घासात वेगवेगळे फ्लेवर्स उलगडत जातात. फर्स्ट नटी, देन टँगी, देन स्पायसी. म्हणजे पहिल्यांदा असा नटी फ्लेवर येतो, मग थोडा आंबट, थोडा तिखट, अशा या स्वादात बनलेली बघार ए बैंगन. नावच किती शाही. दुसरं आहे गुट्टी वनकाया. आंध्र प्रदेशची डिश आहे. ही डिश स्पायसी फूड लवर्ससाठी हेवन आहे. वांग्यामध्ये भरलेला मसाला इतका तिखट आणि बोल्ड असतो की प्रत्येक घासात फायर जाणवते, फायर. ही डिश कमी पाण्यात, जास्त तेलात, म्हणजे पाणी कमी तेल जास्त आणि स्लो कुकिंगनं तयार केली जाते. यामुळे मसाला आणि वांग एकरूप होतात. आंध्रा स्टाईल कुकिंगची इंटेन्सिटी यात पूर्णपणे जाणवते. तिसरी डिश आहे तामिळनाडूची एन्नाई कथ्रिकाई. एन्नाई म्हणजे तेल आणि ही डिश खरंच ऑइल रिच डिलाइट आहे. वांग्यामध्ये मसाला भरून त्यांना चिंचेच्या ग्रेव्हीमध्ये सिमर केलं जातं. लक्षात घ्या, चिंचेची ग्रेव्ही. आणि ही डिश टँगी म्हणजे आंबट, स्पायसी म्हणजे तिखट आणि स्लाइटली बिटर म्हणजे थोडी कडू नोट्स असलेली असते. असे कॉम्प्लेक्स फ्लेवर प्रोफाईल ही डिश देते. साऊथ इंडियन मिल्समध्ये ही डिश भातासोबत अल्टिमेट कॉम्बिनेशन बनून आहे. उत्तर आणि पूर्व भारतात साधेपणातलं सौंदर्य वांग्यातनं उलगडलं जातं.
पहिला आहे बैंगन भरता. नॉर्थ इंडियामध्ये आपल्या भरिताचंच कझिन म्हणता येईल, पण स्टाईल मात्र पूर्ण वेगळी. वांगा भाजून त्यात कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि मसाले घालून सॉते केलं जातं, म्हणजे परतलं जातं. आणि ही डिश म्हणजे नॉर्थ इंडियाचं कम्फर्ट फूड आहे. सॉफ्ट टेक्स्चर, स्मोकी अरोमा आणि घरगुती चव. नॉर्थ इंडियन ढाबा कल्चरचा आत्मा. प्रत्येक ढाब्यावर तुम्हाला उत्तरेत ही डिश मिळणार म्हणजे मिळणार, फ्रेशली मेड. बंगालकडे जाऊ. बेगुन भाजा. ही डिश सिम्प्लिसिटीचं आर्ट आहे. वांग्याचे मोठे काप करून त्यांना मीठ, हळद लावून शॅलो फ्राय केलं जातं. बाहेरून क्रिस्पी, आतून बटर सारखं सॉफ्ट. बेंगाली कुझिन मधला मिनिमलिझम इथे स्पष्ट दिसतो. तिसरं आहे नुसतं बेगुनी. नाव बघा, बेगुनी. बेंगाली स्ट्रीट फूड. स्ट्रीट फूड व्हर्जन. वांग्याचं स्लाइसेस करायच्या, बेसनाच्या पिठामध्ये म्हणजे बॅटरमध्ये डिप करून ते डीप फ्राय करायचं तेलामध्ये. बाहेर गोल्डन क्रिस्प कोटिंग आणि आत मेल्ट इन माउथ सॉफ्टनेस. चहा सोबत ही डिश म्हणजे प्युअर जॉय. आता जाऊयात जगाच्या प्रवासावर. वांग्याचा ग्लोबल अवतार. पहिली पॉप्युलर डिश आहे मिडल ईस्ट मधली, जिचं नाव आहे बाबा गानूश. हा एक डीप आहे, म्हणजे एक असा काय म्हणतो आपण चटणी टाईप आहे, पण तो एक पूर्ण एक्सपिरियन्स आहे. वांग रोस्ट केलं जातं, भाजलं जातं आणि त्यात ताहिनी म्हणजे तिथलं एक लोकल इन्ग्रेडियंट, गार्लिक म्हणजे लसूण, लेमन ज्यूस लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल मिसळलं जातं. ही डिश क्रीमी, स्मोकी आणि स्लाइटली आंबट टँगी असते. पिटा ब्रेड सोबत खाल्लं की जणू मिडल ईस्टचा स्वाद तोंडात उतरतो. दुसरं आहे मुसाका. ही ग्रीसमध्ये तयार होणारी डिश आहे. ही डिश म्हणजे ग्रीक लसानिया. वांग्याचे लेयर्स, त्याच्यामध्ये खिमा केलेलं मीठ, टोमॅटो सॉस आणि वरून क्रीमी बेचामेल सॉस सगळं बेक केलं जातं. प्रत्येक लेअर वेगळी स्टोरी सांगते आणि शेवटी एक मास्टरपीस तयार होतो, मुसाका. बघा काय नाव आहे, मुसाका. तिसरी आहे मेलंजाने आला पार्मिजियाना. नाव ऐकूनच कळलं असेल ही डिश कुठली आहे. इटाली. इटालियन कम्फर्ट फूड. फ्राईड वांग्याचे लेयर्स, त्याच्यामध्ये टोमॅटोचं सॉस आणि मोझरेला चीज बेक करून चीजी टँगी डिलाईट तयार होतं. ही डिश इतकी पॉप्युलर आहे की इटलीमध्ये ऑलमोस्ट एव्हरी होम रेसिपी वेगळी असते. जसं आपलं भरलं वांग किंवा वांग्याचं भरीत, जे प्रत्येक घरात वेगळी चव देतं. चौथी डिश आहे फ्रान्स मधली, जिचं नाव पण आहे कॉमेडी, रॅटॅटुली. ही डिश म्हणजे फ्रेंच कंट्री साइडचं प्रतिनिधित्व. वांग, झुकिनी, टोमॅटो, हर्ब्स सगळं स्लो कुक करून अरोमॅटिक स्ट्यू तयार होतं. आणि ही डिश म्हणजे पेशन्स आणि सिम्प्लिसिटीचं कॉम्बिनेशन आहे. एकदम फेवरेट पॉप्युलर डिश इन फ्रान्स, रॅटॅटुली. नंतरची आहे इमाम बाइल्डी, टर्की. इतकी चविष्ट की ही खाऊन इमाम बेशुद्ध पडला म्हणे. वांग्यांना ऑलिव्ह ऑइल मध्ये शिजवून त्यात कांदा, लसूण, टोमॅटो भरलं जातं आणि ही डिश स्वीट असते, सॉफ्ट असते आणि सुगंधी देखील असते. टर्की मधलीच दुसरी वांग्याची डिश आहे कार्नियारिक. इमाम बाइल्डीचा नॉनव्हेज कझिन. वांग्यामध्ये खिमा केलेलं मीठ म्हणजे मांस भरून बेक केलं जातं. रिच, ज्युसी आणि डीपली सॅटिस्फाईंग डिश. नंतर आपण इटलीच्या ग्रामीण भागात जाऊयात, सिसिली, जिथे आहे कापोनाता. ही स्वीट सोर डिश आहे, म्हणजे थोडी गोड आणि थोडी कडू किंवा आंबट अशी डिश आहे. वांग, व्हिनेगार, ऑलिव्ह, केपर्स सगळं मिक्स करून टँगी रेलिश तयार होतं आणि मेडिटेरियन फ्लेवरचा एक्सप्लोजन ह्या डिश मधनं तुम्ही अनुभवू शकता. नंतर जाऊ आपण एकदम पूर्वेला, जपानला. नासू डेंगाकू. जापनीज मिनिमलिझम म्हणजे कमीत कमी इन्ग्रेडियंट मध्ये बनणारी ही फेवरेट डिश. ग्रिल्ड वांग्यावर मिसो ग्लेज लावून ब्रॉईल केलं जातं, म्हणजे बॉईल प्लस ऑइल, स्वीट प्लस उमामी टेस्ट, व्हेरी रिफाइंड डिश. नंतर जाऊयात जॉर्जियाला. इथे होते वांग्याची कोणती डिश तयार, अजबस्तानदाली. नाव उच्चारता उच्चारता जिभेचे जिचे तुकडे पडतात ती डिश. व्हेजिटेबल स्टू विथ फ्रेश हर्ब्स.
वांग मुख्य भूमिका निभावतं आणि बाकी व्हेजिटेबल्स त्याला सपोर्ट करतात. रस्टिक, हेल्दी, सोलफुल डिश ॲज अ संडाली. नंतर आहे जॉर्जियाचीच दुसरी जिभेचे तुकडे पाडणारी डिश बाद्रिजानी. थिन फ्राईड स्लायसेस मध्ये वॉलनटची पेस्ट, वॉलनट म्हणजे सुकामेवा, त्याची पेस्ट करून त्याचे रोल बनवले जातात. नटी, क्रीमी आणि स्लाइटली गार्लिकी फ्लेवर, युनिक एक्सपिरियन्स. आता येऊयात वांग्याची गोड बाजू बघूयात. हो, आश्चर्य वाटलं ना? वांगा आणि गोड पदार्थ केला जातो. सिरियामध्ये हिलॉन मकदूस, स्वीट एगप्लांट प्रिझर्व टॉफी स्टाईल डेझर्ट. आता आपण पोहोचलो आहोत मध्य पूर्वेत. आता इथे वांग्याची एक अशी बाजू दिसते जी आपल्याला थक्क करते. सिरियामध्ये वांग्याचा एक खास गोड पदार्थ केला जातो ज्याला साधारणपणे स्वीट एगप्लांट प्रिझर्व किंवा काही ठिकाणी गोड मकदूस, हिलाव मकदूस असं म्हटलं जातं. लहान कोवळ्या वांग्यांना आधी सोलून हलक्या आचेवर उकळलं जातं जेणेकरून त्याची कडवट चव पूर्णपणे निघून जाईल. मग त्यांना साखरेच्या घट्ट पाकात शिजवलं जातं. या पाकात गुलाब पाणी, दालचिनी, कधी लवंग किंवा लिंबाचा हलका स्पर्श दिला जातो आणि जसं जसं वांग त्या पाकात मुरत जातं तसं तसं ते सॉफ्ट, ग्लॉसी आणि ऑलमोस्ट ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक होतं आणि अगदी टॉफी सारखं लागतं. ही डिश खाल्ल्यावर सुरुवातीला विश्वास बसत नाही की आपण वांग खातोय, कारण त्याचं टेक्स्चर इतकं सिल्की, थोडं चुई आणि टेस्ट पूर्णपणे गोड असते. एकदम डेझर्ट कॅटेगरी. नंतर इटलीमध्ये पण एक त्याचं गोड व्हर्जन पाहायला मिळतं, चॉकलेट एग प्लांट. वांग प्लस चॉकलेट. हो, फ्राईड स्लायसेसवर चॉकलेटचं सॉस, सरप्राइझिंगली रिच डेझर्ट. आणि तसंच स्वीट कोकोनट एग प्लांट. वांग हे कोकोनट मिल्क म्हणजे नारळाच्या दुधामध्ये कुक करून स्वीट डिश तयार केली जाते. क्रीमी टेक्स्चर डेझर्टसाठी परफेक्ट ठरतो. मंडळी, आज आपण पाहिलं आपल्या घरातलं साधं वांग. अहो, वांग कसं जगभर फिरलं, ते प्रत्येक संस्कृतीत सुपरस्टार बनलं. आपण त्याला कधी साधी भाजी म्हणतो, पण खरं तर ही आहे जगातील सर्वात व्हर्साटाईल भाजी. कधी भरीत, कधी मुसाका, कधी चॉकलेटमध्ये. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या ताटात वांग आलं तेव्हा फक्त खाऊ नका, थोडं स्मित करा आणि म्हणा, अरे वांग्या, तू तर जग फिरून आलायस. वांग भाजी नाही, ग्लोबल सेलिब्रिटी आहे भाज्यांमधली. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. वांगे प्रेमींसाठी खास करून तो शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया, प्रतिसाद असेल, तुमची काही खास रेसिपी असेल किंवा तुमची कोणती आवडती वांग्याची भाजी असेल ती कमेंट करून सांगा. आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी हटके आणि इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला दुसऱ्या कुठेही मिळणार नाही. धन्यवाद.